सांगलीच्या मिरज ताणंग फाटा इथं रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ बस अँगल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला। सदरचा अपघात आज सकाळच्या सुमारास घडला। या अपघातामध्ये कवठेमंकाळ शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांसह 19 प्रवाशांबाबत जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नागपूर रत्नागिरी महामार्गावर हा भीषण अपघात झालाय। दरम्यान कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थी मिरजमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी आले होते। स्पर्धा आटोपल्यानं हे विद्यार्थी आज सकाळी कवठेमंकाळ बसमधून परत जात असताना ताणंग फाटा इथं नांदेडकडून मिरज मार्गे कुपवाड MIDC कडे जाणाऱ्या ट्रकनं भीषण धडक दिली। बसला धडक दिल्यानं बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांसह 19 प्रवासी जखमी झाले। दरम्यान या जखमी विद्यार्थी तसेच प्रवाशांना लागलेच मिरज शासकीय रुग्णालय इथं तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले। जखमी विद्यार्थ्यांच्या विविध तपासण्या सध्या सुरू असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मात्र या अपघातात बसचं मोठं नुकसान झालंय। अपघाताची माहिती मिळताच मिरज पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मिरज ग्रामीण पोलिसांनी बस तसेच ट्रक ताब्यात घेतला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। घटनेची माहिती मिळाल्यानंतर शासकीय निवासी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी मिरज शासकीय रुग्णालय इथं विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासण्या करून कवठेमंकाळकडे रवाना करण्याचं काम सुरू आहे।